आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. या भूतांचा त्रास आपल्या गेल्या कित्येक पिढ्यांना होत आहे. यापासून आपल्याला कधी मुक्ती मिळणार काहीच कळत नाहीये. मिळेल मिळेल. गेला कित्येक काळ आपण त्यांच्याशी लढत आहोत. आपल्या पदरात देव कधीतरी यश नक्कीच टाकेल. आमच्यात आता लढण्याचे त्राणच नाही. आम्ही आता हे गाव सोडून जातो. अरे नका रे नका. अशी जुनी खोडं टाकून जाऊ नका. हा गाव सोडून जाऊ नका. नाही, हा गाव सोडून चाललो आम्ही. थांबा. पुढेही हा गाव सोडून जायची गरज नाही. ओम नमः शिवाय. साक्षात शिवपार्वतीच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, अशी सोन्यासारखी भूमी सोडून तुम्ही चाललाय. अरे इकडे जन्माला यायला अनेक जन्मांचं पुण्य लागतं. तुम्ही कुठेही जाऊ नका. मी आज जो बंदोबस्त करायचा आहे तो करणार आहे. तुम्ही केवळ आणि केवळ आपल्या आराध्य देवतेची म्हणजेच शिवाची आराधना करा. महाराज, आपण कोण आहात? आम्ही आपणास ओळखले नाही. खांद्यावर कफनी आणि या रुद्राक्षांच्या माळा, एवढी माझी ओळख पुरेशी आहे. मी तुम्हाला वेताळापासून भयमुक्त करायला आलेलो आहे. म्हणजे अधिक खोलात जाऊ नका. अवघे आपापल्या घरी स्वस्थ बसा. या घटिकेनंतर घराबाहेर पडू नका. आणि जर घराबाहेर पडलात तर मृत्यू अटळ आहे. आपल्या घरात आपल्या आराध्य देवतेचे म्हणजे शिवाचे चिंतन करा. प्रातःकाळी मी आपल्याला हाक मारीन. माझी हाक म्हणजेच तुमच्या भयमुक्ततेची ग्वाही असणार आहे. तेव्हा आता अधिक प्रश्न विचारू नका आणि आपापल्या घरात स्वस्थ रहा. लक्षात ठेवा, या कार्यात आपल्याला साक्षात महादेवाची सहाय्यता घ्यावी लागणार आहे. ओम नमः शिवाय. 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 महादेव, आज जे कार्य आरंभलेले आहे त्यात मला यश येण्यासाठी शक्ती द्यावी. हे वेताळा, तुझ्या निघण्याची वेळ आता झालेली आहे.
तुझ्या नवीन कार्यास आरंभ करण्यासाठी तू त्वरित येथे येऊन पोहोच. ये ये वेताळा, वेताळा ये, ये वेताळा, त्वरित ये. आलो. तुम्ही बोलावले आहे तर त्वरित यावंच लागेल. हे वेताळा, तुझ्या जाण्याचा शुभ मुहूर्त आलेला आहे. महादेवा, माझी सुटका करा. महादेवा, माझी सुटका करा. ती तर होणारच आहे, पण तुला इथल्या जनांच्या रक्षणासाठी इथे कायम राहावे लागेल. ते कोणी सांगितले नाही तरी मी ते करणारच आहे. ज्यांना माझ्यामुळे इतक्या यातना सहन कराव्या लागल्या आहेत, यापुढे मी त्यांचं रक्षण करेन. ओम नमः शिवाय. वेताळा, हे सप्त सिंधूचे जल आहे. याने तुझ्या अंगाचा दाह पूर्ण नष्ट होईल. झाला आहे. आपले खूप खूप उपकार. यात माझे कर्तृत्व काहीच नाही. जे काही घडले आहे त्याचा करता करविता हे महादेव आहे. महादेवांचीच रचना आहे. आता आपण दोघे मिळून त्यांना इथे आवाहन करूया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. प्रणाम महादेव. महादेवा, माझ्याकडून काही प्रमाद घडला असेल तर क्षमा असावी. या त्रिलोकात कारणाशिवाय कोणतीच गोष्ट घडत नसते. आता तुला इतकेच ध्यानात ठेवायचे आहे, यापुढे इथल्या लोकांच्या रक्षणार्थ तुला येथेच राहायचे आहे. जशी आपली आज्ञा. हा वेताळ या क्षणापासून नाही, वेताळ म्हणून नाही, या क्षणापासून तुझे आणि माझे तत्व एकत्र होऊन तू या मृत्यू लोकात वास करणार आहेस. आणि ते एक झालेले तत्व वेतोबा या नावाने कार्यरत राहील. तू वेतोबा म्हणून येथील जनांच्या रक्षणार्थ येथे वास करशील. जशी आपली आज्ञा. ओम नमः पराय शिवान्मने वेतालाय नमः. ओम नमो पराय शिवान्मने वेतालाय नमः.
हे देवा वेतोबा, माझे एकच मागणे आहे. बोल. या मृत्यू लोकात अनंत काळ राहण्यासाठी तुम्ही देहरूपात न राहिलेले उचित. जे मनात आहे ते थेट बोल. या कलशातील जलात तुम्ही एकरूप व्हावे आणि कायमचे अनंतात विलीन व्हावे. या जलात तुमचे तत्व भरून राहिल्याने ते समस्त सृष्टीमध्ये आपसुकच पसरे. तथास्तु. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ग्रामस्थानो, बाहेर या. महाराज, काय झाले? तुम्ही आम्हाला का बोलावित आहात? तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे कालच्या रात्रीत मी तुम्हाला भयमुक्त केलं आहे. आता तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही. तुम्ही ज्याला घाबरत होता, ज्याच्यापासून तुम्हाला उपद्रव होत होता, त्या वेताळाला साक्षात मला ज्ञात असलेल्या शाबरी विद्येने शिवस्वरूप दिलेला आहे. तो साक्षात शिव झाला आहे. तुमचा देव झाला आहे. असे शिवाचे अनुपम रूप जगतात तुम्हाला इतरत्र कुठेही पाहावयास मिळणार नाही. आता तो तुमचा मार्ग अडवणार नाही, तुम्हाला मार्ग दाखवणार आहे. तुमच्यावर आलेल्या संकटांशी दोन हात करायला तो स्वतः पुढे धावणार आहे आणि त्याचं नाव असणार आहे वेतोबा. वेतोबा? वेतोबा? होय, वेतोबा. शिवस्वरूप झालेला वेतोबा. आता तो अनंत रूपाने या सृष्टीवर भारून राहिलेला आहे. त्याच्या इथे प्रकट होण्याने हे ग्राम आता तीर्थक्षेत्र झालेला आहे. जा, आता तुम्ही तुमच्या दैनंदिन कार्याला लागा. नैतिकतेची वाट धरा, माणुसकीचं भान ठेवा. तो सदैव तुमच्या पाठीशी असेल. परंतु आम्हाला त्याची प्रचिती कशी येईल? हा घे कलश. यात महारुद्र वेतोबाचे तत्व आहे. आता पुढचे मार्गदर्शन तोच करील. शुभम भवतु. उठ वत्सा, उठ. तुझ्यासारखा पुण्यात्मा या मृत्यू लोकात दुर्मिळच. तू गेली कित्येक दिवस माझी जी काही सेवा केली आहेस ती पाहून मी भारावून गेलो आहे. त्यासाठीच तुला मी हा स्वप्न दृष्टांत देत आहे.
मी तुला जे काही सांगेन ते तू कानात प्राण आणून ऐक. गेली कित्येक दिवस तुझ्या गावात असलेली म्हातारा आणि म्हातारी म्हणजेच मी आणि साक्षात देवी पार्वती होत्या. तुम्हाला होत असलेला वेताळाचा त्रास कमी व्हावा म्हणून मीच सिद्ध पुरुष भूमयास येथे पाठवले होते. तुझ्या घरातल्या कलशात असलेली तत्वे ही साक्षात वेतोबाची तत्वे आहेत. वेतोबा हा माझाच अंश आहे. त्याची तू गावात प्राण प्रतिष्ठापना कर आणि ती करते वेळेस आंब्याचे पान या कलशातील पाण्यात बुडवून त्यातून पडणारा एक एक थेंब या मूर्तीच्या पायावर वाहा. आणि ते वाहत असताना एका मूलमंत्राचा जप कर. तो मूलमंत्र हा वेतोबाचा मूलमंत्र आहे. या मंत्राचा जो कोणी जप करेल त्याच्या आसपास कोणतीही वाईट शक्ती येऊ पाहणार नाही. ओम नमः पराय शिवात्मने वेतालाय नमः. 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 उठ उठ, अरे शारदेच्या पुत्रा उठ. तुझ्या हातात साक्षात देवी शारदा वास करीत आहे. 64 कलांपैकी असलेली एक कला म्हणजे मूर्तिकला. ती मूर्तिकला तू आत्मसात केली आहेस. तुझ्यासारखा मूर्तिकार आसपास कोठेही नाही. त्यामुळे मला तुला काही सांगायचे आहे. मी वेतोबा. माझे रूप तू डोळ्यात सामावून घे आणि माझी मूर्ती घडव. तुझ्या हातून साकारलेल्या मूर्तीने साऱ्या जगाने माझे रूप पाहू दे. माझी सेवा करीत राहा. देवी शारदेची सेवा करीत राहा. तुझ्या कुटुंबाच्या मागे माझा आशीर्वाद सदैव आहे. अरे लक्ष्मणा, अरे कुठे आहात सगळे? अरे लवकर इथे या, मला तुमच्याशी बोलायचंय. अरे कुठे आहात? अरे काय झालं एवढं कोकलून आम्हाला बोलवायला? काल रात्री मला स्वप्न दृष्टांतच असा झालाय की केव्हा एकदा तो तुम्हाला मी सांगतो असं मला झालंय. काय विशेष झाले? त्याआधी तुम्ही मला सांगा, आपल्या गावात ती म्हातारी आली होती, ती कुठे गेली? तो म्हातारा, तो कुठे गेला? अरे सांगा ना. जाऊ दे ना, ते गेले आणि आपल्या गावचा त्रास गेला म्हणायचा. हो खरंय त्याचं म्हणणे. नाही नाही, आपण सारे इतके दिवस भ्रमात होतो. भ्रमात? कसले भ्रमात? गेले कित्येक दिवस भगवान शंकर आणि पार्वती माता आपल्या गावात वास्तव्यास होते. त्या म्हातारीच्या आणि त्या म्हाताऱ्याच्या रूपात ते इथे राहत होते. काय काही काय? अरे हो, काल स्वतः भगवान शंकरांनी मला स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि सगळ्या गोष्टींचा उलगडा केला. काय म्हणतोस? होय, ते स्वतः माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी मला सांगितलं की पार्वती मातेने दिलेल्या शापामुळे वेताळ सर्वांना उपद्रव देऊ लागला, त्यांची वाट अडवू लागला, त्यांना लुटू लागला. पण कलियुगाच्या भल्यासाठी स्वतः शंकरांनी त्याला एक हुशाप दिला. कलियुगातील लोकांचा तारणहार म्हणून एक सिद्ध पुरुष येऊन त्याला शिवस्वरूप देईल आणि त्याचप्रमाणे घडते आहे. तो सिद्ध पुरुष म्हणजे
स्वतः भूमय्या महाराज असावेत. देवा, काय सौभाग्य, आपल्याकडे देव राहून गेले, आपल्या सोबत राहून त्याने मीठ भाकरी खाल्ली. काय हे दुर्भाग्य, आपण त्यांना ओळखू शकलो नाही. यालाच तर देवाची लीला म्हणतात. तो कसा कुठे येऊन भक्तांना दर्शन देईल सांगता येत नाही. अरे काल मलाही स्वप्न दृष्टांत झाला. काय? कुठला? काल माझ्या स्वप्नात साक्षात वेतोबा आले होते. हा असा वेतोबा समोर उभा राहिला, माझ्याशी मायेने बोलला की वत्सा, माझी मूर्ती कर, माझे रूप तुझ्या 2 हाताने उलगडून दाखव, तुझ्या मार्फत माझे दर्शन अख्ख्या गावाला होऊ दे. अरे रडू नकोस. साक्षात देवांनी तुझ्या खांद्यावर एक पवित्र जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी मी पूर्ण करणार. आपल्या राजाला, आपल्या वेतोबाला साक्षात मूर्ती रूपाने साकारणार. माझ्या प्रयत्नात काहीच कमी पडू देणार नाही. जसा त्याने मला स्वप्न दृष्टांत दिला, अगदी तशीच मूर्ती मी आपल्या समोर साकारणार. शाब्बास रे बहादरा. पण मूर्ती कुठल्या लाकडापासून करायची? सागवानी लाकडात करूया. आपण ही मूर्ती फणसाच्या लाकडात करूया. हा देवही अगदी फणसाप्रमाणे बाहेरून कठीण, काटेरी, पण आतून तितकाच मधुर, रसाळ आहे. त्याच्या पोटात आपल्या भक्तांसाठी अपार ममता आहे. हो हो, हा बोलतो ते बरोबर आहे. आपण फणसाच्याच लाकडात करूया. हे तर ठरलं, पण मूर्ती कुठे स्थापन करायची? जागा जागा आपल्या सिद्धेश्वरा समोरची. तिथल्या सखल जागेत आपण या मूर्तीची स्थापना करू आणि तिथेच आपल्या राजाचं मंदिर बांधूया. हो हो, तीच जागा योग्य आहे मंदिर बांधायला. तू मूर्ती करायला घे, आपण मंदिर बांधूया. हो हो. अरे पण झाड कोणाचे घ्यायचे? माझ्या फणसाचं झाड घ्या. त्याचा बुंदा एवढा मोठा आहे. ते झाड मी राजाच्या मूर्तीसाठी देऊ इच्छितो. मग चला तर. चला. शुभ कार्याला सुरुवात करा. आपण या कलशातील वेतोबाची तत्वे या मूर्तीत टाकून प्राणप्रतिष्ठा करूयात. मी ही कृती करत असताना वेतोबाची तत्वे या मूर्तीत टाकून प्राणप्रतिष्ठा करूयात. मी ही कृती करत असताना भगवान महादेवांनी मला स्वप्नात जो मंत्र सांगितला त्याचा जप करूयात. ओम नमः पराय शिवात्मने वेतालाय नमः. तर अशा प्रकारे आपल्या ह्या गावात म्हणजे ह्या देवभूमी भूमय्या सारख्या योगी पुरुषाच्या पदस्पर्शान पावन झालेल्या या भूमी वेतोबाची स्थापना झाली. हे वेतोबा लीलामृत ज्या ज्या वेळी वाचेल भक्त त्या त्या वेळी होईल साक्षात निशंक त्याला प्रचिती. सोमवारी कोणी करेल आराधना डोळे मिटून मूल मंत्राचा जप करून भावमनी आणून तरी त्यास पावेल राव प्रसन्न होई पाहून भाव. भक्ताचे सर्व मनोरथ पूर्ण करण्यास सक्षम जो 2 केळी नैवेद्यास अथवा वाटीभर साखर ठेविले असता संतुष्ट निशंक तो होतसे. आणि अशा प्रकारे आज ही वेतोबाची कथा आपण संपन्न केली. चला एका आता नैवेद्य दाखवूया, आरती करूया आणि सर्व जगाच्या कल्याणासाठी आपण टेका गारणा घालू.
नमः पार्वती पते हर हर महादेव। पार्वती पते हर हर महादेव। पार्वती पते हर हर महादेव। तिसरी म्हणता खरा, आता म्हाका ना वेतोबाच्या शरणी जाऊ कोया। हा, आज वेतोबाच्या कथेचं सांगता असा, चांगला दिवस असा, वेतोबाचा उत्सव असा। हा, आज तरी म्हाका देवळात जाऊ कस होया। हा भाई, रे भाई, भाई, हा भाई, 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 काय चाललंस रे तू? मी अगं नानी खेळ नाही चाललो हा, जरा कामाक चाललो। हा पण तू घराबाहेर जाऊ नको, घरातच थांब, तुका शपथ असा माझी। हा तुका काय वाटला माका कळणार नाही? तुका सुद्धा ना तुझ्या घरातल्या बायल माणसासारखा खूळ लागला हा। अगं नाही नानी, नाही तसं काय नाही हा। अगं मी हयाच आपलं जमिनीचं काम करू चला। भाई, ती तुझी आऊस अस रे, तुझी नाळ माझ्याशी जोडलेली असा। जसा तुझा माझा नाता असा ना, तसा प्रत्येक घराचो एक करतो पुरुष असतो। वेतोबा त्याचं नाव, त्याच्या पाया पलीकडे आपणाक मोक्ष गावचो नाही। इतके दिवस माका दुर्बुद्धी होत होती, आता काही एक गैरसमज नाही। आपण त्याच्या पायावर डोक्या ठेवूक जाऊया। माका तुझ्या वांगडात घेऊन चल। खरंच नानी, चल चल जाऊच आपण, चल। मालक खय चाललात? असे जाऊ नकात, मी तुमका काय हळात देतोय। काय हवा तुमका? पैसो, दागिनो सांगा ना मालक, पण जाऊ नकात। अहो हडक्या, मका आता काय पण नको, मका फक्त आता एकच गोष्ट हवी, ते म्हणजे वेतोबाची चरण। मालक तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही जर थै गेलात ना तर मी तुमच्या कुळाचा निर्वंश करीन। तू काय निर्वंश करतलस? एकदा आमका आमच्या वेतोबाच्या पायावर डोक्या ठेवून देत, मग त्याच्या मनात जा असात ना, त्या भविष्यात भोग आम्ही तयार असो। आणि तू तरी असं बोला नको घे, मी तुका आता खरा दागिनो आणि देतोय, ये। चल ना मालक थै जाऊ नकात, मालक, ओ मालक थै जाऊ नकात, मालक, मालक, मालक थै जाऊ नकात, मालक, ओ मालक जाऊ नकात, थै जाऊ नकात, मालक, मालक थै जाऊ नकात। अरे तू कशा माझ्या लेकरांचो निर्वंश करूलस? तू स्वतः या तलावर भटकत राहिलेलो एक आत्मो आसवास। ये आज मी तुका मुक्ती देतोय। इतके दिवस मी वाटच बघित होतोय की माझी दोन लेकरा कधी माझ्या पायाशी येतात। आज ते इले, त्यामुळे आज तुका मोक्ष आणि त्यांच्या सगळ्या पिढीच्या उद्धाराची ग्वाही मी देतोय। महेश, येतो आम्ही। खय चाललास? आम्ही आमच्या घरी बांबारड्याक जातो। कित्याक? काय झाला? घरातली कामं झेपत नाहीत? अरे कामा झेपा की हातात अजून खूप ताकद असा, पण आमचं मुलगो आमचं रवाक नाही, ह्या दुःख नाही पेळण्यासारख्या। एक सांगू तुका, तटस्थपणे विचार कर। अरे या वाड्यात येऊच्या आधी तू कसं होतस आणि आता काय झालंस बघ। या वाड्यात इल्यावर तू पैशाची उन्नती नक्कीच केलंस, पण माणूस म्हणान तू काय झालंस एक लक्षात ठेव। आमची सून
तुझी बायको खूप देवभोळी असा, तिचा खूप प्रेम असा तुझ्यावर, तिका कधी दुखवू नको रे. आणि तुझ्या यशात तिचं खूप मोठं वाटो असा. तुझो बापूस म्हणून तुका एकच सांगासारख्या वाटला. बाकी मी आणि तुझी आई कायम तुझ्या भल्याचाच चिंतलो. कधी या वाड्यातल्या अन्नाचं कंटाळा येलो आणि आपुलकी हवी अशी वाटली तर एक गोष्ट लक्षात ठे, भांबारड्यात तुझा घर असा आणि तिथे तुझ्यावर माया करणारे तुझे आऊस बापूस असत हे लक्षात ठे. येतो आम्ही. तुम्ही जा काय बोललात ना, अगदी बरोबर बोललात. पण ह्या सगळा बोलून आता काहीच ना जाऊ नको. थांबा आता. हेच ह्या घरावर खरं तर तुमचंच हक्क हा. नका जाऊ सैस ना. आज आमका अडू नकस. आज कथेचे सांगतेचं शेवटचं दिवस हा. थैसूनच आम्ही शेवटच्या बसने घरी जातलो. चला जाऊया. थांबा. आहे बाबा, मी तुमका सोडू घेते. अहो आपल्याकडे गाडी असा. नको रे राजा, तू काहीतरी सोडण्यापेक्षा चांगल्या मार्गावर ये, त्यातच आमका आनंद असा. आणि तुझ्या मनात जर कधी चांगल्या मार्गावर येऊची इच्छा झाली तर वेतोबाचे पाय धर. त्याच्यासारखं मार्गदर्शक तुका दुसरं गावाचं नाही. कोण? हो बाबा, मी असं. आज तुझी मीटिंग होती मरे? होय होय, मीटिंगच गेले. पण वाटेत असा कळला की मीटिंग ऐनवेळी कॅन्सल झाली, म्हणून तसंच पाठी फिरले. आपण आता बोलत बसाया नको, आपल्या देवळात जाऊचा. हा उशीर होत. चला. तुका वेदोबानच धाडलो रे बाबा. ते का सगळ्या भक्तांची काळजी. होय होय, मग तो आमचं हिरमोड कसं होऊ दे. चला घे घे, एकाच आमची काळजी आहे. हो, मी येते. घरात येते मी. तुमका भूक लागली असतली ना. चला जाऊया. आहे, जातो आम्ही. महिषा, निदान आजच्या दिवशी तरी. अरे असं करू नकोस रे. काही जाऊची गरज नाही. म्हणजे माका भूक लागली असा, पण ती आधी तो महेश होऊची. म्हणजे मी आता ठरवलंय माणुसकीत राहायचा. स्वतःच्या आई बाबांका मान द्यायचो. दाभोणांच्या पावलावर पाऊल ठेवून आयुष्य काढायचा. त्यांच्यासारखा नाव कमवायचा. हो, खरंच तुम्ही? होय शालग्या, मी माझ्या राजाक शरण इलय. माझ्याकडं खूप मोठी चूक झाली. वेतोबाची कथा न ऐकूक येऊन पाप घडला माझ्या हातून. ज्यांनी माका मोठा केले नाही त्या दामवांना का पण मी फसवलंय. माझ्या जन्मदात्या आई बाबांका फसवलंय. पण आता नाही. आता असं परत कधीच होतं नाही. मी देवाकडे येईलय आणि आता देवाकडेच राहतले. हो, आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा. आबा माका माफ करा.
महेशराव, माका माझे जावई परत भेटले. बाबा, तुम्ही आजारी असताना पण मी तुमका घरातून हाकलून दिले. माका माफ करा. अहो महेशराव, असं नका बोलू तुम्ही. महेश शेठ, इको काका, महेश शेठ नको, फक्त महेश म्हणा. बर बर महेश, तू अजिबात काळजी करू नको. दामू अण्णान माझ्याकडे जा बार दिला ना ता मी तुका दिले. बघ, ह्या तू जपून ठेव. ह्या ज्याच्या घरात असा त्याच्या घरात खयचीच वाईट शक्ती येऊची नाही. ठीक आहे. आणि शालग्या, हो, आशीर्वादाचा नारळ तू तुझ्या ओटीत घे. आज दामोअण्णांकडून लिहिलो एक अमूल्य ठेव माझ्या पदरात पडलो. पण ह्यो माझ्या एकट्याचो नाया. मी आज असा जाहीर करते की दर श्रावणात ह्या वेतोबा लीलामृत याचा पारायण सगळ्या गावकऱ्यांसाठी आणि भक्तांसाठी करतले. फक्त त्यात तुम्हा गावकऱ्यांची साथ होईल. महेशराव, तुम्ही खूप चांगलं बोललास. चांगल्या कामाक आम्ही नेहमी तुमच्या सोबत असू. शेवटी वेतोबाचंच काम असं. अरे तात्या, अरे धावतोस कशाला? अरे देवळात जातोय मी. तू हे काय करत? अरे बाबा मुंबईला गेलेत ना, मग ते म्हणाले की सांगाचा समारंभ आहे, तू तरी जा. आणि तसं पण आज अख्खं जग वेतोबा समोर आहे, म्हणून मला पण यावंसं वाटलं. बाबा बरा केलंस. मी देवळात जातोय, ते नाच तुका आपल्या पायाकडे बोलवून घेतलं. मी देवळात जातोय, तू ये मागसून. चल 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 चल. अरे अरे बायको दिले. मी खोत नाही आहे. मी आज एक फक्त वेतोबाचो भक्त असे. मी माझ्यातला मी पण काढून या देवळाची पायरी चढलाय.
अहो तुम्ही इकडे? खरं म्हणजे आमका आधीच येऊ गोया होता, पण आता आमका समजली. आता आपण सहकुटुंब वेतोबाच्या चरणावर डोक्यात ठेवूया. देवा वेतोबा, मका चांगली बुद्धी दे रे बाबा. आणि आता तुझ्या पायाकडे येईलय, मका दूर लोटू नको. देवा वेतोबा, माझा ह्या भाग्य की मी तुझ्या गावात जन्मा केलंय. आयुष्यभर फक्त माझ्या अचूक तुझीच सेवा घडान दे रे महाराजा. तू असंच म्हणन आम्ही असो, तुझ्याशिवाय आमका आधार कोण नाही. तुझं वरद हस्त आमच्यावर कायम ठेव रे बाबा. देवा, तुझ्या हातात शस्त्र जरूर असा, पण तू प्रत्येकाक प्रेमानच वागवतस. तू देव नाय, तू तुझ्या सगळ्या भक्तांचो कुटुंब प्रमुख असस, सगळ्यांचीच मायन काळजी घेतस. कसा जमता रे तुका इतक्या सगळा? बा वेतोबा, माझ्या दामवनांचो वारसो समर्थपणे चालवण्याची शक्ती दे रे राजा. देवा, माझे सगळे अपराध पोटात घाल. आम्हाला नव्याने जगायचंय, त्या जगण्याची स्फूर्ती तू हो देवा. तू आमका भरभरून दिलास, मग अजून काय नको. फक्त तुझा या मंगल रूप कायम माझ्या डोळ्यासमोर राहू दे. आमच्या हातून तुझी अविरत सेवा करू दे. चला आता घराणा घालून घेऊया. पा देवा महाराजा, आज तुझा संकल्प पूर्ण करत तुझ्या कथेच्या उत्सवाची सांगता करतो रे महाराजा. तुझी वत्सल दृष्टी कायम पोराबरोबर ठेव रे महाराजा. विद्यार्थ्यांका बुद्धी दी, काम करणाऱ्यांका यश दी, आणि तुझ्या दारात येणाऱ्या व्यथेन पीडित असलेल्या प्रत्येक माणसाक तू योग्य मार्ग दाखव रे महाराजा. गावात आणि गावाबाहेर असणाऱ्या सगळ्यांका तू पाव आणि गावात सुख शांती आणि समाधान नांदू दे रे महाराजा. माझ्या लेकरांनो, इतकी दिवस तुम्ही माझी सेवा केला. आपल्या व्यापातून अडीअडचणीतून मार्ग काढून माझ्या सेवेत एकही दिवस खंड पाडू देऊ नाही. मी तुमच्यावर प्रसन्न असेल. माझ्या पायाशी येणाऱ्या प्रत्येक भक्तांसाठी मी असे त्याच्या बदल्यात मी तुमच्याकडे काही एक मागणे नाही. शुद्ध भाव जय असत, जय माझा अस्तित्व असत. लेकरांनो, तुमका आयुष्यात अनेक कसोटीचे क्षण येतले. तुम्ही डगमगून जाऊ नका. त्या क्षणांना सामोरे जा, त्यांच्याशी लढा. संकटाच्या डोळ्यात डोळे घालून बघा. मी तुमच्या पाठीशी असेल. प्रयत्न करत्या हातांका मी यश देतले. माझ्या समोर भक्तिभावान ठेवलेल्या 4 केळी मी संतुष्ट होते. त्याच्या पलीकडे मका काही एक नको. जा, सगळे सुखा समाधानान नांदा. कुणी कोणाचो दुश्वास करू नका. माझ्यावर विश्वास ठेवा आणि शुद्ध अंतकरणाने आयुष्य जगा. निर्भयपणे जगा. आयुष्यमान भव.